हाय फ्रेंड्स, सोनोग्राफीमध्ये बाळाच्या गर्भाची वार खालून असणे म्हणजेच लो लाइंग प्लॅसेंटा और प्लॅसेंटा प्रिव्हिया म्हणजे काय व यामध्ये काय प्रिकॉशन घेतले पाहिजे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बाळाची वार खाली असणे लो लाइंग प्लॅसेंटा म्हणजे काय तर सामान्यतः गर्भाची असलेली वार ज्यामुळे आईपासून गर्भाला योग्य ते पोषण भेटते। ही वार गर्भाशयाच्या वरच्या बाजूला असते, परंतु काही कारणाने हीच गर्भाची वार गर्भाशयाच्या मुखाजवळ किंवा पूर्णपणे गर्भाशयाच्या मुखावर असते, त्यामुळे गर्भाशयाची वार खाली असणे असे म्हणतात। बहुतेक वेळा गर्भाशयाची वार खालच्या बाजूस आहे असे आईला समजल्यावर ती घाबरून जाते, तर अशा वेळी घाबरून न जाता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा। गर्भाची वार गर्भाशयाच्या मुखापासून सामान्यतः 1.5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर दूर आहे असा उल्लेख सोनोग्राफीमध्ये असतो। अशा वेळेस त्याचा नेमका अर्थ काय हे डॉक्टरांकडून समजून घ्यावे। गर्भाची वार गर्भाशयापासून 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर हे अधिक धोक्याचे नसून गर्भाची वार गर्भाशयमुखाला संपूर्णतः झाकून जाणे म्हणजेच ती पूर्णपणे खाली असणे अशी परिस्थिती असल्यास तेव्हा थोडी काळजी करण्यासारखी असते। 5व्या किंवा 6व्या महिन्यात गर्भाची वार खालच्या बाजूस आहे असा उल्लेख असेल तर अशा वेळेस काळजी न करता काही प्रिकॉशन पाळावे, जसे की संबंध ठेवू नये, जड वस्तू उचलू नये, लांबचा प्रवास टाळावा, खाली झुकून काम करू नये व जास्तीत जास्त आराम करावा। या गोष्टी पाळत असताना जर कधी आईला ब्लिडिंग झाली किंवा रक्ताचा डाग पडल्यास त्वरित डॉक्टरांना भेटावे। 5व्या किंवा 6व्या महिन्यामध्ये गर्भाचा व गर्भाशयाचा आकार लहान असल्याने जसे जसे आठवडे वाढत जातात तसे तसे गर्भाशयाचा आकारसुद्धा वाढत जातो आणि अशा वेळी खाली असलेली गर्भाची वाढ हळूहळू वरती सरकते। त्यामुळे 5व्या किंवा 6व्या महिन्यामध्ये खाली असलेली गर्भाची वार ही 90% गर्भवती महिलांमध्ये 9व्या महिन्यापर्यंत वरती सरकण्याची शक्यता असते, परंतु 10% महिलांमध्ये कधीकधी गर्भाची वार ही वरती सरकत नाही। 9व्या महिन्यातील सोनोग्राफीमध्ये जर बाळाची वार खालच्या बाजूला दाखवली असेल तर अशा वेळी ती वार वरती सरकण्याची शक्यता कमी असते। अशा परिस्थितीमध्ये नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न न करता सिझेरियन डिलिव्हरीचा निर्णय घेण्यात येतो, कारण नॉर्मल डिलिव्हरीचा प्रयत्न करताना अतिप्रमाणात रक्तस्राव होऊन गर्भ आणि मातेच्या जीवास धोका असतो, म्हणून अशा वेळी सिझेरियन डिलिव्हरी केलेले कधीही योग्य असते। तुमची प्रेग्नेन्सी सुखकर होण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।